मुंबई बोट दुर्घटनेत पिंपळगावच्या तिघांचा मृत्यू। आजारावर उपचारांसाठी पिंपळगाव येथील राकेश नाना अहिरे 2 दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईला गेले होते। मात्र बोट दुर्घटनेत अहिरे कुटुंबियांचा बळी गेला। रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले। मात्र नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात अहिरे कुटुंबातील तिघांचे श्वास थांबले। अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत अहिरे कुटुंबियांचा श्वास थांबला। राकेश अहिरे यांचा बुडून मृत्यू झाला, तर हर्षदा व निधेश अहिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते। अहिरे दाम्पत्य व निधेशच्या निधनाची बातमी कळताच वडील नाना अहिरे व त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले। 3 दिवसांपूर्वी मुलगा, सून व नातवाची भेट अखेरची ठरल्याने अहिरे कुटुंबियांच्या शोकभावना अनावर झाल्या आहेत। दुपारी 12 वाजेनंतर अंत्यसंस्कार पिंपळगाव येथे होणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके।